शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आंदोलन कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या पुरोगामी नगरीमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता, याच्या 10 लाख प्रति देशामध्ये जगामध्ये विकल्या गेलेल्या आहे। जवळ 14 भाषामध्ये पुस्तक काढलेलं आहे। या पुस्तकातल्या काही प्रश्नावर संजय गायकवाड नावाच्या आमदाराने प्रशांत आंबी नावाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। ही गोष्ट निषेधार्ह आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पुस्तक या देशामध्ये ॲक्सेप्ट झालेलं आहे, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक जगाने मान्य केलेलं आहे। परंतु त्या संजय गायकवाड यांना स्वतःला शिवाजी महाराज माहीत नाही। त्यांनी जी फोनवर धमकी दिली, त्या धमकीमध्ये ज्या पद्धतीची वाक्य वापरले आहेत त्यांना मुळात ते पुस्तक लिहिलंय कुणाला माहीत नाही। प्रशांत आंबी नावाचा कार्यकर्ता त्या पुस्तकाची विक्री करतो। हे विक्री करणाऱ्या माणसाला तंबी देतो, ते पुस्तक का लिहिलंयस, कसं लिहिलंयस? अरे खरं म्हणजे ते पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं आहे आणि त्याला जगामध्ये मान्यता मिळालेली आहे। 14 भाषामध्ये त्याच्या प्रती प्रसिद्ध झालेल्या आहेत। 10 लाखाच्या संख्येनं या जगातल्या लोकांनी ते वाचलेलं आहे आणि सर्वात त्याची विक्री कायममध्ये होत असते। अशा काळामध्ये एक संजय गायकवाड ज्यानं वैधानिक शपथ घेतलेली आहे, या देशाची धर्मनिरपेक्षता, या देशाची घटना, या घटनेला नाकारून एका सामान्य कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देतोय। आई बाबाला सुद्धा, ज्या पालकांना सुद्धा कळलं नसतं, इतकी मोठी शिवाजी महाराजांनी याला शिक्षा दिली असती। इतक्या घाणेरड्या अश्लील अश्लाघ्य नीतिहीन शिव्या हा माणूस देतोय। पण आमचा प्रशांत हा चळवळीचा कार्यकर्ता आहे, हा गोविंद पानसरे यांचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि भारताचा संविधानाचा सन्मानक असल्यामुळे यानं एकही शिवी उच्चारली नाही। एवढा तरणताटा पोरगा आहे। या संदर्भात पक्का त्याच्यावर गुन्हा तर दाखल झाला पाहिजे, ह्याची आमदारकी पण गेली पाहिजे आणि जोपर्यंत ह्या पदावर तोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही सारे त्याच्या विरुद्ध लढणार आहोत। आम्ही थांबणार नाही। याची उचलबांगडी झालीच पाहिजे आणि संविधानिक मार्गाने झाली पाहिजे आणि कायद्याच्या सन्मानाच्या मार्गाने आम्ही त्याला शिक्षा व्हावी असे म्हणतो आणि त्यांना संविधानाच्या मार्गाने मोठी शिक्षा व्हावी। धन्यवाद।